उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सतत आपल्याला काहीतरी थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते। मग दुपारच्या वेळी जर अशी थंडगार मलाईदार दाटसर लस्सी असेल पिण्यासाठी तर आहा क्या बात आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मलाईदार लस्सीची रेसिपी। बनवायला अगदी सोपी, अगदी झटपट अशी ही लस्सी तयार होते। प्रत्येक वेळी जेव्हा आपण लस्सी बनवतो तेव्हा ती दाटसर किंवा मलाईदार तयार होत नाही आणि बाहेर जशी लस्सी मिळते अगदी तशीच चव येत नाही। मग अशा वेळी काय करायचं याची एक खास सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर लस्सी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे लस्सीसाठी दही कशा पद्धतीचं आहे। जर दही पातळ असेल तर लस्सी देखील पातळसर होईल आणि मलाईदार लागणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता हे जे दही आहे अगदी दाटसर आहे आणि मलाईदार दिसतंय। तर असं दाटसर मलाईदार दही कसं जमवायचं याचा जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये कळवा, याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। तर आता हे जे दही आहे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला लस्सी बनवण्यासाठी अगदी सोपं जाईल। तर आता हे जे दही आहे ते साधारण 3 वाट्या इतकं आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी पिठी साखर। साखर इथे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता, कारण दही जास्त आंबट असेल तर साखर थोडी जास्त देखील लागू शकते। त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी वेलची पूड देखील घालते। वेलची पूड घातल्यामुळे जी आपली लस्सी आहे ती छान चवीला अप्रतिम लागते। त्याचबरोबर अगदी 7 ते 8 इथे मी केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या एक 10 ते 15 मिनटं ते देखील इथे मी घालते। केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील घालू शकता। तर आता हे जे दही आहे ते आपण छान एका विस्करने घुसळून घेऊया, फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान दाटसर क्रीमी लस्सी तयार होईल। तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनटं मी हे दही घुसळून घेतले, अगदी दाटसर झालेलं आहे। तर लस्सीचं परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी इथे मी अगदी थंडगार असं 1.5 ते 2 वाट्या पाणी घालते। ज्या वाटीने आपण साखर दही मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता हे एकदा आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं। तर इथे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर देखील नाही आहे, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। तर या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 4 ते 5 ग्लास लस्सी तयार होते। तर आता ही थंडगार लस्सी आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया। तर लस्सी सर्व करताना सगळ्यात आधी आपण ही दाटसर लस्सी घालून घ्यायची। आणि मी याआधी तुम्हाला सांगायला विसरले, जेव्हा आपण लस्सीसाठी दही जमवतो तेव्हा दही जमल्यानंतर जी वरती मलाई येते ती मलाई मी काढून घेतलेली आणि ती यावरती मी घालते, त्यामुळे लस्सी पिताना त्याचं तोंडामध्ये टेक्स्चर खूप छान लागतं। त्याचबरोबर वरतून थोडंसं ड्रायफ्रूट्स घालायचं, म्हणजे लस्सी दिसायला मस्त दिसते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मलाईदार दाटसर ही लस्सी तयार झाले। तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी मलाईदार लस्सी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील दाबा, म्हणजे जेव्हा कधी मी माझ्या रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।